बघा, एका वर्तुळ आकृती मैदानाचा व्यास 70 मीटर आहे. मैदानावर 15 रुपये प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा एकूण खर्च किती सर? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, लक्ष द्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथं मांडा, जसं की पाय आर वर्ग. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र का मांडायचं, तर हे जे प्रश्नामध्ये दर्शवलेलं मैदान आहे, हे मैदान आहे लेकरांनो वर्तुळ आकृती. लक्ष द्या. आता पायची किंमत 22 सप्तमांश आणि आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या, आणि या त्रिज्येचा वर्ग अर्थात ही त्रिज्या दोनदा गुणिला स्वरूपात घ्या. सर प्रश्नामध्ये त्रिज्या दर्शवली नाही, व्यास दर्शवू द्या. व्यासाच्या निम्मी लेकरांनो त्रिज्या असते, म्हणून हा जो व्यास दर्शवला 70 याचे निम्मे म्हणजे 35. हे 35 दोनदा गुणिला स्वरूपात घ्या. हा भाग गेला सर 5 न. आता 22 गुणिला 5 गुणिला 35 हा सर्व गुणाकार येतो 7700, आणि हे उत्तर चौरस मीटर मध्ये. म्हणजे हे त्या मैदानाचं आम्हाला क्षेत्रफळ गवसलं. हे मैदान म्हणजे कोणतं सर? अशा पद्धतीचं मैदान असेल वर्तुळाकृती, उदाहरणार्थ हे मैदान आहे. लक्ष द्या, या मैदानाला एक वरची बाजू, या मैदानाला ही एक खालची बाजू, ही वरची बाजू आणि ही खालची बाजू. आता ही जी खालची जमिनीच्या खाली दडलेली बाजू आहे, या बाजूचं आणि परत वरच्या बाजूचं हे दोन्ही मिळून क्षेत्रफळ आम्हाला प्राप्त झालं. गणित म्हणते की वर्तुळ आकृती मैदानाचा व्यास 70 मीटर आहे. मैदानावर 15 रुपये प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा एकूण खर्च. आता या मैदानावर ही जी हिरवळ लावायची, ही कोणत्या भागाला लावायची? वरच्या भागाला लावायची. खालचा भाग तर जमिनी खाली दडलेला आहे, त्याला खालून कशी हिरवळ लावतात? मग या वर्तुळाला जसे हे जे वरचा आणि खालचा ह्या ज्या दोन बाजू आहेत, इथं दोन्हीही बाजूचं हे क्षेत्रफळ प्राप्त झालं. याला एक तर निम्म करा, किंवा दुसरा क्ल्यू असा, इथं गुणिला 15 करा. हिरवळ लावण्याचा भाव खर्च दर कसा आहे, तर 15 रुपये प्रति मीटर. हा गुणाकार करा लेकरांनो. हा गुणाकार 1, 15 आणि 500 एवढा येतो. 1, 15, 500 हा एकूण खर्च झाला. आता याला काय करा, निम्म करा. 1, 15, 500 ला निम्म करा. 1, 15, 500 ला निम्म करा, म्हणजे याला 2 भागा. हा भाग जातो 57,750 न. म्हणजे हा हिरवळ लावण्याचा एकूण खर्च असेल 57,750 रुपये. इथं एखाद्या वेळेस हे आलेलं क्षेत्रफळ याचे 2 भाग करा, म्हणजेच याला 2 भागा. या क्षेत्रफळाला निम्म का करायचं, तर इथं वर्तुळाच्या या दोन्ही वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूचं हे क्षेत्रफळ असते. जसं रुपयाचं नाणं, त्याला 2 बाजू असतात. रुपयाचं नाणं वर्तुळाकार आहे. लक्षात घ्या. त्या नाण्याचं एखाद्या वेळेस क्षेत्रफळ काढायचं झालं किंवा सांगितलं, तर त्या दोन्हीही बाजूचं क्षेत्रफळ निघणार. इथं आपल्याला फक्त वरच्या बाजूला हिरवळ लावायची, खालच्या बाजूचं घेणं देणं नाही. म्हणून मिळालेलं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाला एक तर निम्म करा, किंवा हे जे क्षेत्रफळ प्राप्त झालं, हिरवळ लावण्याचा जो खर्च आहे तो आहे 15 रुपये प्रति मीटर, म्हणून इथं 15 न गुणा. एकूण गुणाकार 1,15,500. आता या आलेल्या उत्तराला 2 भागा, म्हणजे एका भागाचं क्षेत्रफळ निम्म केल्यागतच. ओके, म्हणून याला आम्ही जे उत्तर प्राप्त झालं 1,15,500 त्याला आम्ही 2 भागलं. प्राप्त झालेलं उत्तर म्हणजे हिरवळ लावण्याचा एकूण खर्च. हे या प्रश्नाचं उत्तर 57,750 रुपये. ओके.
वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.